अंध विद्यालयातील विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकले। जागतिक दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाअंतर्गत 3 व 4 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस कवायत मैदान नांदेड येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या। यात निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तालुक्यातील बाराहाळी येथे असलेल्या एकलव्य निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत यश संपादन केले आहे। या दिव्यांगांच्या या क्रीडा स्पर्धेत अंध 8 ते 12 वयोगटात मुलींमध्ये सविता शिवाजी राठोड ही विद्यार्थिनी 50 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, तर 12 ते 16 वयोगटात मलबा बालाजी जाधव हा विद्यार्थी 50 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे। तसेच पासिंग द बॉल या स्पर्धेत 8 ते 12 या वयोगटामध्ये शिवम गजानन गोविंदवाड हा मुलांच्या गटातून तृतीय, तर मुलींच्या गटातून रुपाली गोविंद गादेकर ही जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे। तसेच अंशतः अंध मध्ये गोळाफेक स्पर्धेत पार्वती रामकिशन पवार ही जिल्ह्यातून तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अतिमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत सिंह कौर, जज उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रदेश उपाध्यक्ष उपायुक्त अविनाश देवशेटवार, तसेच सहाय्यक आयुक्त नांदेड शिवानंद मिनगिरे व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संधिनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव वडगावकर, अध्यक्ष रमेश वडगावकर, शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर इखे यासह सहशिक्षक मोहन कोंडेवाड, बालाजी जाधव, मनोज अष्टोरे, बालाजी बारसुळे, शिवाजी जाधव, पांडुरंग रेंगुटवार, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर कोतवाले, नरसिंग अवधूते, टाटे नरसिंग, बालाजी देशमुख, गजानन शिंगटवार, गोविंद दुंपलवाड, उज्ज्वला राजमोड आदींनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। नवराष्ट्र माझा संपादक सतीश वाघमारे, नांदेड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।